Recording will start. आजची डेट आहे 10 जून 2026. ओके, आणि आज आपण खूप इंटरेस्टिंग टॉपिक बघणार आहोत. इंटरेस्टिंग म्हणजे तोच आहे कंटिन्यू. नाव इंटिग्रेशन इन द फॉर्म ऑफ. ओके, आता इंटिग्रेशन कसे असतील बघा. वरती आहे पी एक्स प्लस क्यू आणि खाली ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इंटू डी एक्स. और इंटिग्रेशन इन द फॉर्म ऑफ वरती आहे परत पी एक्स प्लस क्यू अपॉन खाली क्वाड्रेटिक इक्वेशन आहे बट ते आहे स्क्वेअर रूटमध्ये, म्हणजे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इंटू डी एक्स. ठीक आहे. आता यामध्ये काय बघा, जर तुम्ही आणखी याला केअरफुली जर ऑब्झर्व केलं तर हा पी एक्स प्लस क्यू दोन्ही ठिकाणी पण आहे. ओके, हे जे इक्वेशन असतं बघा पी एक्स प्लस क्यू, याला कोणतं इक्वेशन म्हणतात? लिनियर इक्वेशन. सो वरती कोणतं इक्वेशन येणार आहे? लिनियर. लिनियर इक्वेशन म्हणजे काय? जो व्हेरिएबल आहे त्याची डिग्री 1 आहे, म्हणजे हा एक्सचा पॉवर 1 आहे. ठीक आहे. आणि जो डिनॉमिनेटरला जो फंक्शन आहे तुमचा, हे बघा, हे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी आणि इथं सुद्धा ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. दोघांमध्ये डिफरन्स फक्त एवढा आहे की हा बाहेर आहे रूटच्या आणि हा रूटमध्ये आहे. ठीक, म्हणजे इथं स्क्वेअर रूट नाही आहे, इथं स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे. जो डिनॉमिनेटरचे जे दोन्ही फंक्शन आहे बघा, दॅट बोथ फंक्शन्स आर क्वाड्रॅटिक. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वरती लिनियर इक्वेशन आहे, खाली क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इथं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, इथं स्क्वेअर रूटमध्ये टर्म आहे. ठीक आहे. सो हे सॉल्व कसं होणार? ओके, सो मेथड फॉर दिस टू सॉल्व, जसं नाही का आपल्याला सिम्प्लिफिकेशन कसं करायचं आहे. सो सिम्पल आहे. याचं सिम्प्लिफिकेशन असणार आहे न्यूमरेटर इज इक्वल टू, जो काय न्यूमरेटर असेल पी एक्स प्लस क्यू, तो इज इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटरची टर्म, दॅट इज ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. इथं जो डिनॉमिनेटरला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. आता समजा इथं रूटमध्ये, सो रूट घ्यायचा नाही, रूटच्या आतमध्ये टर्म मला फक्त घ्यायची आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ठीक आहे, आणि प्लस बी. सो दिस इज अ सिम्प्लिफिकेशन. सो काय करायचं? ए आणि बी फाइंड आउट करायचा. ए आणि बी फाइंड आउट झाल्यावरती इंटिग्रेशन सेपरेट होईल. इथं दोन इंटिग्रेशन तुम्हाला भेटतील, I1 आणि I2. ओके, सो ते दोन इंटिग्रेशन सॉल्व कसे होणार आहेत? सो त्यासाठी दोन इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी, म्हणजे पहिलं इंटिग्रेशन सॉल्व होईल करोलरी 1 किंवा करोलरी 2. करोलरी 1 कधी वापरता येईल? ज्यावेळेस पहिलं ह्या फॉर्ममध्ये असेल इक्वेशन तुमचं, बरोबर ना? सगळ्यांना आठवत आहे का? चला खाली लिहितो मी, करोलरी 1 करोलरी 2. तुम्हाला मी ते हेच सांगतो लगेच, इथं खाली सांगतो. हे केल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे? तुमचं जे इंटिग्रेशन आहे हे इंटिग्रेशन दोन फॉर्ममध्ये तयार होईल, I1 प्लस I2. ठीक आहे. I1 सॉल्व कसा होणार आहे? I1 सॉल्व होण्यासाठी तुम्हाला करोलरी यूज करावं लागणार आहे. जर पहिल्या पार्टमध्ये जर असेल, म्हणजे जर डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट नाही आहे, सो करोलरी फर्स्ट काय? खाली असतं फंक्शन, बरोबर. वरती काय असतो? त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू डी एक्स इंटिग्रेशनमध्ये. सो याचा आन्सर काय असतं? लॉग ऑफ फंक्शन प्लस सी, बरोबर, या केसमध्ये. आणि समजा जर रूट आला जर खाली, तर करोलरी सेकंड. मी इथे लिहितो ऑर. रूट जर आला तर, म्हणजे खाली रूटमध्ये फंक्शन, वरती त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. तुमच्यापैकी सांगता का याचं आन्सर काय असतं? खाली जर रूटमध्ये फंक्शन आलं, वरती डेरिव्हेटिव्ह आहे टू रूट फंक्शन. करेक्ट, टू रूट फंक्शन प्लस सी, बरोबर. सो I1 सॉल्व होण्यासाठी एकतर ही करोलरी यूज होईल किंवा ही करोलरी यूज होईल, दोघांपैकी एक. सेकंड कधी यूज होईल? रूटमध्ये. आणि ही फर्स्ट ऑलवेज आहे, ऑलवेज प्रत्येक क्वेश्चनमध्ये. आणि I2 सॉल्व होण्यासाठी स्पेशल इंटिग्रल्स, जे 6 बघितलं ना आपण ते. ओके, त्यापैकी बघा कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल. स्क्वेअर रूट जर नसेल तर पहिले 3 फॉर्म्युल्यापैकी एक फॉर्म्युला अप्लाय होईल, आणि स्क्वेअर रूट जर असेल तर 4थ्या 5व्या 6व्या पैकी एक फॉर्म्युला अप्लाय होईल. ओके, ते फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितलेले आहोत. ठीक आहे. सो करायचं स्टार्ट मग ह्या टाईपचे क्वेश्चन्स नाव. सोपे बघा, म्हणजे सोपं म्हणजे आता तुम्ही सगळं स्टडी केलेलं आहे. आता याच्यामध्ये नवीन काय नाही, नवीन फक्त काय मेथड आहे की तुम्हाला त्याला कसं सिम्प्लिफाय करायचं आहे, बस एवढं. ठीक आहे. सो वी कॅन स्टार्ट नाउ वन क्वेश्चन ना. ठीक आहे, करायचं स्टार्ट मग.
रिपीट प्रोसेस असेल बघा याच्यामध्ये. पुढच्या पेजवरती येतो मी. सो क्वेश्चन नंबर 1 सगळ्यांनी केअरफुली बघा मी कसा सॉल्व्ह करतोय, कारण प्रोसेस रिपीट होणार आहे सगळ्याला. बाकी तर तुम्हाला माहिती आहे. 2x + 3 अपॉन 2x² + 3x - 1 इंटू dx. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं मला, न्यूमरेटर काय आहे, 2x + 3 = a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटरची टर्म आहे 2x² + 3x - 1 प्लस b. ठीक आहे. सो 2x + 3 = a इंटू सांगा डेरिव्हेटिव्ह, 2x² चा डेरिव्हेटिव्ह 4x, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3, 1 चा 0 प्लस b. ठीक आहे. ही स्टेप लक्षात ठेवा, कारण न्यूमरेटर मला काय करायचं आहे, ही व्हॅल्यू मला पुट करायची, पण त्यासाठी मला ए आणि बीच्या व्हॅल्यू काढावं लागतील. सो ते काढण्यासाठी काय करायचं आहे, एला मी आतमध्ये घेऊन गेलो ब्रॅकेटमध्ये. सो हा झाला 4x + 3a + b. ठीक आहे. नाव कम्पेअरिंग बोथ साईड. हे बघा, ह्या बाजूला एक्सचा कोइफिशियंट कोण आहे, 4 आहे, आणि ह्या बाजूला एक्सचा कोइफिशियंट कोण आहे, 2. म्हणजे इथं काय झाला, 2 = 4a. लेफ्ट साईडला कॉन्स्टंट आहे 3, आणि इकडं कॉन्स्टंट कोण आहे, राहिलेले सगळे, म्हणजे 3a + b. इथून a ची व्हॅल्यू निघेल. सो a किती होईल रे, 4 डिवाइड होईल इकडं 2/4, म्हणजे a ची व्हॅल्यू किती झाली, 1/2. सो फर्स्ट व्हॅल्यू आली. ओके. आता b ची व्हॅल्यू काढायची. सो 3 = 3, a ची व्हॅल्यू किती आली, 1/2 प्लस b. हा झाला 3 = 3/2 प्लस b. बरोबर. आता b काढण्यासाठी तुम्हाला 3/2 लेफ्ट साईडला न्यावं लागेल, म्हणजे b = काय होईल, 3 - 3/2. 3 2 6, 6 - 3 किती, 3 परत. सो b ची पण व्हॅल्यू किती आली, 3/2. ओके. मग आपलं इंटिग्रेशन काय होईल बघा, i = इंटिग्रेशन ऑफ, हे बघा रे, न्यूमरेटर काय होता तुमचा, 2x + 3 होता. 2x + 3 ची व्हॅल्यू ही मला पुट करायची, ज्याला मी आता बॉक्स करून ठेवलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं इंटिग्रेशन काय होईल बघा, दिसते सगळ्यांना. मी थोडंसं ॲडजस्ट करतो याला, पहिलाच प्रॉब्लेम आहे म्हणून. हां. सो वरती 2x + 3 होता. सो a अगोदर कोणी इथं ही व्हॅल्यू पुट करायची आहे मला न्यूमरेटरची. हां. मग a ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 1/2. सो 1/2 पुढं ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये कोण आहे, 4x + 3 प्लस b ची व्हॅल्यू किती, 3/2. ओके. चंचल मायक्रोफोन बघा तुमचा ऑन आहे. 3/2 अपॉन डिनॉमिनेटर झाला, हा न्यूमरेटर. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू ॲज इट इज, 2x² + 3x - 1. 2x² + 3x - 1 इंटू dx. बरोबर. आता इंटिग्रेशन सेपरेट होईल. 1/2 4x + 3 अपॉन 2x² + 3x - 1 इंटू dx प्लस इथं 3/2 अपॉन 2x² + 3x - 1 इंटू dx. इंटिग्रेशन सेपरेट केले. आता दोघं मला इंटिग्रेशन सेपरेट सॉल्व करायचे. सो पहिल्याला मी i1 कन्सिडर केलं, सेकंडला मी काय कन्सिडर केलं, i2. ठीक आहे. सो i1 = इंटिग्रेशन ऑफ काय आहे, 1/2 4x + 3 अपॉन 2x² + 3x - 1 इंटू dx. ठीक आहे. इथं 1/2 बाहेर घेतला, काय राहिला इथं आतमध्ये, 4x + 3 अपॉन 2x² + 3x - 1 इंटू dx. मी सांगितलं होतं बघा तुम्हाला, काय आलं इथं, करोलरी आली बघा पहिली. खाली फंक्शन आहे आणि वर त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे, चेक करा आहे का. सो वी हॅव खाली फंक्शन आणि वरती त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. याचा आन्सर काय असतं, लॉग ऑफ फंक्शन प्लस c. हे 1/2 इंटू लॉग फंक्शन काय रे, 2x² + 3x - 1 प्लस c. हे झालं माझं i1. c च्या जागेवरती काय लिहा, c1, कारण आपण i1 साठी सॉल्व केलं. बरोबर. समजलं का रे. हे झालं बघा i1 माझा. ठीक आहे. आता i2 सॉल्व करण्यासाठी काय करायचं आहे बघा, हा तुमचा i2 आहे, इथे लिहितो मी. सो i2 = 3/2 कॉन्स्टंट बाहेर समजा, आतमध्ये कोण राहिलं, dx अपॉन 2x² पुढे किती आहे, 3x - 1. आणि हे तुम्हाला माहिती आहे कसं सॉल्व करायचं असतं. बरोबर. याला आपल्याला स्पेशल इंटिग्रल्समध्ये आणायचे, जे 6 फॉर्म्युले येते. सो 3/2 सगळ्यात अगोदर काय करावं लागेल रे, x² चा कोइफिशियंट 1 करायचा आहे. सो 1/2 बाहेर काढा, इथं येईल dx. इथं झाला x² + 3/2 x - 1/2. बरोबर का.
ओके, हे झालं बघा 3/4 इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन इथं एक्स स्क्वेअर प्लस 3/2x मायनस 1/2. आता काय घेतो आपण मिडल टर्म काय इथं 3/2, याला डिवाइड करायचं 2ने, किती झाला तो 3/4. 3/4चा स्क्वेअर करा किती 9/16. सो 9/16 मिडल टर्ममध्ये आपण ॲड करतो आणि कॉन्स्टंटमधून मायनस करतो. ठीक आहे, इथं आणतो मी आता प्रॉब्लेमला. कुठं आणू चला पहिल्यापासून वरतूनच करतो का. सो देअरफॉर I2 इज इक्वल टू बाहेर 3 किती झाला तो 4 ना, बरोबर ना रे. इंटिग्रेशन डी एक्स अपॉन काय आलं तर ते, चला मीच बघतो. एक्स स्क्वेअर प्लस 3/2x, एक्स स्क्वेअर प्लस 3/2x, याच्यामध्ये किती ॲड करायचा आहे तो 3/2चा हाफ 3/4 है ना. 3/4चा स्क्वेअर 9/16. सो 9/16 इथं ॲड केला. ओके, पुढं कोण होतं, पुढं होता -1/2. -1/2 मध्ये -9/60, म्हणजे -1/2 -9/16. ठीक आहे. सो इज इक्वल टू 3/4 इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन, सांगा रे हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे. सो एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स, मिडलचा साईन प्लस 9/16चा स्क्वेअर रूट 3/4चा स्क्वेअर. आता हे किती होईल बघा, -1/2 -9/16, याला 2ने मल्टिप्लाय करा. डिनॉमिनेटर म्हणजे मी काय सांगतो ते करा आता. ठीक आहे, डिनॉमिनेटर सेम करून घेऊ. याला 8ने मल्टिप्लाय केलं, याला 8ने मल्टिप्लाय केलं. सो डिनॉमिनेटर तुमचा 16 झाला आणि वरती किती येईल -8 -9 -17. सो हा झाला -17/16. ठीक आहे, -17/16. So is equal to 3/4 integration of dx upon this is x plus 3/4 bracket square minus हे काय होईल रे √17/4 चा स्क्वेअर. सो किती नंबरचा फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, सेकंड नंबर. ठीक आहे, सो 3/4 सेकंड नंबरचा फॉर्म्युला काय आहे 1/2a. ए ची व्हॅल्यू किती आहे √17/4 लॉग एक्स, एक्सची व्हॅल्यू एक्स प्लस 3/4 मायनस ए √17/4 अपॉन एक्स प्लस ए, एक्स प्लस 3/4 प्लस √17/4 आणि प्लस किती लिहू इथं C2, कारण तुम्ही कोणासाठी कॅल्क्युलेशन करताय I2. सो इथलचा 4 इथलचा 4 कॅन्सल झाला. मग I2 इज इक्वल टू काय येईल वरती 3/2 √17 इंटू लॉग इथं 4ने मल्टिप्लाय करा, म्हणजे हा झाला 4x प्लस 3 मायनस √17 अपॉन इथं 4ने मल्टिप्लाय करा, हे झालं 4x प्लस 3 प्लस √17 प्लस C2. दिस इज I2. बरोबर. सो I1 I2 तुम्हाला भेटले. इथं I1 होता, इथं I2. चला याला मी नंबरिंग देतो. हे जे तुमचं इक्वेशन होतं ना, दिस इज I इज इक्वल टू I1 प्लस I2. याच्यामध्ये मला व्हॅल्यू पुट करायचं. समजा हे 1 I1 तर लगेच भेटला तुम्हाला, कारण त्याला आपण वापरतो करोलरी. हे 2 आणि हे दिस इज इक्वेशन थर्ड. मग फायनल आन्सर काय येईल तुमचं I इज इक्वल टू, करा पुट व्हॅल्यूज. I1 ची व्हॅल्यू काय आली होती 1/2 लॉग 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 प्लस I2 3/2 √17 log this is a 4x plus 3 minus √17 upon 4x plus 3 plus √17 plus C. This is the final answer. दोघांची ॲडिशन केली फक्त, इथं I1 प्लस I2 होतं ना. ओके, प्रॉब्लेम लेंथी आहे कारण 2 इंटिग्रेशन आपण सेपरेटली सॉल्व्ह करतो इथं I1 प्लस I2. त्यामुळे ह्या टाईपचा जर क्वेश्चन जर आला बोर्ड एक्झामला तुम्हाला, तर हा 4 मार्काला पडतो. कितीला 4 मार्काला. ठीक आहे, कळालं का रे. नवीन काय शिकलो आपण फक्त याच्यात, नवीन फक्त एवढं हे स्टार्टिंगचं है ना. याला सिम्प्लिफाय कसं करायचं, बाकी तुम्हाला करोलरी माहिती आहेत आणि स्पेशल इंटिग्रल कसे सॉल्व्ह होतात ते पण माहिती आहे. ओके, ठीक आहे. मी तुम्हाला 2 एक्झाम्पल देतो, तेवढे 2 एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस करा ह्या टाईपचे. म्हणजे मी अजून घेणारच आहे, पण तुम्ही एकदा त्याला प्रॅक्टिस करा. ठीक आहे, होमवर्क का. समजा एक एक्झाम्पल आहे I इज इक्वल टू 3x प्लस 4
डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इंटू डी एक्स. आणि थर्ड एक्झाम्पल आहे 2x प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इंटू डी एक्स. ठीक, एवढे दोन एक्झाम्पल एक्झरसाईजमधलेच आहेत ते, 1 आणि 2 नंबरला काहीतरी आहेत तिथं. सो एवढे दोन एक्झाम्पल तुम्ही करा ट्राय. सेम ह्याच पद्धतीने जायचं. ठीक आहे, ए बी काढायचा, तुम्हाला होऊन जाईल. जास्त डिफिकल्ट नाही आहे. आता मी स्क्वेअर रूटचा एक क्वेश्चन घेतो. चला, समजा एक क्वेश्चन आहे, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 3x प्लस 4 अपॉन, आता स्क्वेअर रूटमध्ये खाली 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इंटू डी एक्स. करा कॉन्सन्ट्रेट. सो काय आहे त्याचं सिम्प्लिफिकेशन, न्यूमरेटर 3x प्लस 4 इज इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. पण डिनॉमिनेटरची फक्त व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची आहे, स्क्वेअर रूट घ्यायचा नाही प्लस बी. सो दिस इज 3x प्लस 4 इज इक्वल टू ए. सांगा रे, याचा डेरिव्हेटिव्ह 2x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 4x प्लस 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 प्लस बी. ओके, याला मी बॉक्स करून ठेवतो कारण न्यूमरेटरची व्हॅल्यू मला ही पुट करायची आहे. त्यासाठी मला ए आणि बी फाइंड आउट करावं लागतील. मग कसे फाइंड आउट करणार. सो ए आतमध्ये घेऊन गेलो, 4ax प्लस 2a प्लस बी, बरोबर. सो 3x प्लस 4 इज इक्वल टू, करा कम्पेअर ना लगेच, आहे ना. कम्पेअरिंग, हे बघा रे, इकडे एक्सचा कोइफिशियंट कोण आहे 3 आणि ह्या बाजूला एक्सचा कोइफिशियंट कोण आहे 4 आहे. इकडं 4 आणि ह्या बाजूला 2a प्लस बी. 4 इकडे या, इथं झाला a इज इक्वल टू 3/4. आता इथं काय होईल बघा, 4 इज इक्वल टू 2, a ची व्हॅल्यू किती आहे 3/4 प्लस बी. ठीक आहे ना. इथं काय होईल 2 2 जा 4, म्हणजे 4 इज इक्वल टू, इकडं कोण आहे 3/2 प्लस बी. 3/2 इकडं मायनस होईल, बी इज इक्वल टू 4 मायनस 3/2. 4 2 8, 8 मायनस 3 किती रे, बी ची व्हॅल्यू 5/2. ओके, मग आपलं इंटिग्रेशन काय होईल, आय इज इक्वल टू, हे बघा तिथं बॉक्स केलेला आहे ना, तिथं मी परत तुम्हाला घेऊन जातो कारण 3x प्लस 4 आहे ना वरती न्यूमरेटर, त्याची व्हॅल्यू काय पुट करायची मला, ए ची व्हॅल्यू किती आलेली आहे 3/4. इथं 4x प्लस 2 प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे 5/2 अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज. काय डिनॉमिनेटर 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1, पण तो कशामध्ये आहे स्क्वेअर रूटमध्ये. 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इंटू डी एक्स. ठीक आहे, आता करा इंटिग्रेशन सेपरेट दोघांसाठी. सो पहिलं इंटिग्रेशन काय होईल मग 3/4 इन ब्रॅकेट 4x प्लस 2. ओके, डिनॉमिनेटर पण सेपरेट होईल, 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इंटू डी एक्स प्लस, आणि सेकंड कॉन्स्टंटसाठी 5/2 अपॉन इन द स्क्वेअर रूट 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इंटू डी एक्स. ठीक आहे. सो याला आपण कन्सिडर करू परत I1 प्लस I2. करेक्ट का. आता I1 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, चला 3/4 बाहेर घेतो लगेच, कॉन्स्टंट येतो. सो 3/4 इंटिग्रेशन ऑफ, आतमध्ये काय येईल 4x प्लस 2 डिवायडेड बाय इन द स्क्वेअर रूट 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. ओके, इथं कोणती करोलरी यूज होईल बघा, सेकंड. खाली रूटमध्ये फंक्शन, वरती फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू डी एक्स. याचा आन्सर काय येईल 2 रूट फंक्शन प्लस सी. ओके, म्हणजे माझं I1चा आन्सर काय होईल बघा 3/4 इंटू 2 रूट फंक्शन म्हणजे काय, डायरेक्ट हे लिहायचं डिनॉमिनेटर 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 प्लस काय लिहू इथं C1. ठीक आहे, इथं काय होईल 2 2 जा 4, म्हणजे माझी I1ची व्हॅल्यू किती येईल 3/2. ओके, इन द स्क्वेअर रूट 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 प्लस C1. ठीक आहे, C1 का बरं, कारण मी I1 सॉल्व केला. ठीक आहे, आता I2 ची व्हॅल्यू काय बघा 5/2, घ्या बाहेर 5/2 ला. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन कोण आहे आतमध्ये रूटमध्ये 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1, रूटमध्ये 2x स्क्वेअर
प्लस 2x प्लस 1 इंटू डी एक्स. डी एक्स लिहिला आपण ऑलरेडी, आहे की नाही? सॉरी. आता काय करतो आपण इथं, मला एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 पाहिजे, बरोबर. मग तो 2 घ्या बाहेर, पण तो 2 रूटमध्ये आहे, सो रूट 2 बाहेर येईल. सो डी एक्स अपॉन इन द स्क्वेअर रूट, इथं एक्स स्क्वेअर 2/2 काय झाला, एक्स प्लस 1 अपॉन किती, 1/2. आता मिडल टर्म सांगा रे काय. मिडल टर्म आहे तुमची 1, याला डिवाइड केलं 2ने, 1/2चा स्क्वेअर 1/4. सो 1/4 मला ॲड करायचा आहे, 1/4 मला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. ठीक आहे. आणि बाहेर किती आलं, 5/2√2. इथं सॉल्व करतो मी आता. सो देअरफॉर I2 इज इक्वल टू 5/2√2 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस किती ॲड करायचं होतं आपल्याला तिथं, 1/4. सो प्लस 1/4 प्लस 1/2 मायनस 1/4. ठीक आहे. सो इज इक्वल टू 5/2√2 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन इन द स्क्वेअर रूट. सांगा रे, हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, एक्स प्लस 1/2चा स्क्वेअर आहे. आणि 1/2 मायनस 1/4 1/4, बरोबर का. अरे 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 पोरांनो, 1/2 प्लस 1/4, बरोबर ना. कुठं प्लस मायनसचं साईन वगैरे चुकलं नाही ना आपल्याला कुठं, नक्की नाही ना. ठीक आहे, ओके. हां, मग काय होईल बघा आता, इथं 5/2√2 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन इथं स्क्वेअर रूटमध्ये एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, सांगा रे 1/4 कोणाचा स्क्वेअर आहे, 1/2चा, बरोबर. प्लस 1/2चा स्क्वेअर. मग कोणता फॉर्म्युला आपला होईल इथं, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 5/2√2 रूटमध्ये. हां, बरोबर सांगताय, बोला. लॉग है ना. एक्सच्या जागेवरती कोण आलं, एक्स प्लस 1/2 प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणजे इथं येईल एक्स प्लस 1/2चा स्क्वेअर आणि 1/2चा स्क्वेअर काय होता तुमचा, 1/4. ओके, एक मिनिट थांबा. एक मिनटं, कोणीतरी स्क्रीन स्वतःची शेअर केली आहे. ह्यो यस नावाने कोण जॉईन झालं इथं, यस आता जस्ट. सौदागर, तुम्ही काय केलंय, तुमची स्वतःची स्क्रीन शेअर केली बघा, त्यामुळं मग माझी स्क्रीन इथं क्लोज झाली आहे. तुम्ही जर तुमची स्क्रीन शेअर जर थांबवली, सौदागर आवाज येतोय माझा, यस. मी एक मिनटं मीटिंग लेफ्ट करून परत जॉईन करतो. तुम्ही राहा जॉईनच. सेटिंगमध्ये हे झालं आहे.